महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाने वातावरण पूर्णपणे तापले आहे। प्रभाग क्रमांक 11 मधून शिवसेनेच्या अधिकृत पॅनलने जोरदार तयारी करत भव्य प्रचार पदयात्रेचे आयोजन केले असून या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। सकाळी 9 ते 11 या वेळेत विविध भागांमधून ही प्रचार पदयात्रा काढण्यात आली असून त्रिवेणी नगर, अर्जुन नगर, कृष्णा नगर, भीमशक्ती नगर, शिवराज चौक ते स्टनर्स शाळा कृष्णानगर असा या पदयात्रेचा मार्ग असणार आहे। सागल्या बनून जागतो संकटात पाय रोवनी एकटा उभा ठाकतो शब्दांना धार अशी की पेटवी नसात भगविला अनाथांचा नाथ गरिबांची साथ मदतीचा हात एकनाथ शत्रूंना मात करतो बिनधास्त साऱ्या मुखात एकनाथ। या पदयात्रेमुळे संपूर्ण प्रभागात शिवसेनेचा भगवा दरवळत असून धनुष्यबाणाचा नारा घराघरात पोहोचत आहे। या निवडणुकीत शिवसेनेकडून अक्षय भीमा बोबडे, अनुसूचित जाती अ, ज्योती विनोद गोपने, ओबीसी महिला ब, तर प्रणिती अनिकेत बाबर सर्वसाधारण महिला क गटातून हे उमेदवार निवडणूक रिंगणात असून नागरिकांकडून या पॅनलला प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे। जो आम्हाला पाठिंबा दर्शवण्यात आला त्याबद्दल मी आपले सहर्ष स्वागत करते आणि धन्यवाद मानते। प्रभाग क्रमांक 11 मधील मतदार बंधू भगिनींनो, मी आपणास आव्हान करते, प्रभाग क्रमांक 11 मध्ये ब गटातून ज्योतिताई विनोद गोपने तसेच अ गटातून 4 नंबरचं बटन अक्षय भीमा बोबडे तसेच क गटातून प्रणिता अनिकेत बाबर या सर्व धनुष्यबाण चिन्हावर 15 तारखेला मतदानाच्या रूपी आपल्या आशीर्वादाच्या रूपी सर्व उमेदवारांना भरभरून मतदान करा। आमच्यासारख्या महिला कोविड काळ असू द्या, इतर कुठल्या समस्या असू द्या, 2017 पासून आम्ही सातत्याने जनसेवेत आहोत। आमच्या नवऱ्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून आम्हाला तात्पुरता बाहेर काढलेल्या महिला आम्ही नाहीत। हे सर्व मतदार बंधूंना मी आव्हान करते, इथून पुढे जी सेवा होईल ती तुमच्या मनाप्रमाणे होईल, तुमच्या अपेक्षाप्रमाणे होईल, परंतु आपल्याला एक काळजी घेणं आवश्यक आहे। प्रिय मतदार बंधू भगिनींनो, निवडणुकीपुरत्या बाहेर आलेल्या महिलांचा विचार न करता सातत्याने तुमच्या समोर आहेत आणि नेहमी विकास कामाच्या मार्गदर्शनामधून महिलेचं सक्षमीकरण असू द्या, इतर कोणत्या अडचणी असू द्या, चेंबरच्या अडचणी असू द्या, कचऱ्याच्या अडचणी असू द्या, पाण्याच्या समस्या असू द्या किंवा माझी एखादी महिला भगिनी अडचणीत असू द्या, आमच्यासारख्या महिला नेहमी तात्पर्याने पुढे असतात। दरम्यान आजच महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पिंपरी चिंचवड शहरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली। या सभेमुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंदाचे वातावरण पसरले। संपूर्ण शहरात विजयाचा आत्मविश्वास दिसून येत आहे। विशेषतः ओबीसी महिला गटातून ज्योतिताई विनोद गोपने यांना महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसाधारण मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत असून त्यांच्या कार्याची दखल घेत नागरिक ज्योतिताई गोपने यांचा विजय निश्चित असा विश्वास व्यक्त करत आहेत। ज्योतिताई गोपने हे नाव तुम्ही 2017 पासून ऐकताय। कायम आम्हाला डावलण्यात आलं, इथे फक्त पैसा जिंकला आणि काम हरला। मतदार बंधू भगिनींनो, मी तुम्हाला आव्हान करते, धनुष्यबाणाचं बटन दाबून आपण प्रचंड मताने विजय कराल अशी आशा बाळगते। आज आमची ही पायी रॅली यश
यशस्वीरित्या आपण पार पाडली, त्याबद्दल मी आपले मनस्वी आभार मानते. प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिक हे सुजन आहेत, शिकलेले आहेत आणि तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही. तुम्ही घरात बसून सगळा अभ्यास तुमचा सोशल मीडियावर चाललेला असतो, हे माझ्यासारखे एक सुज्ञ महिला जाणून आहे. आणि तुम्ही घरात बसून सुद्धा आम्हाला योग्य निर्णय द्याल याची मी अपेक्षा बाळगते. धनुष्यबाण हे केवळ चिन्ह नसून ते विकास, स्थैर्य आणि विश्वासाचे प्रतीक आहे, असे मतदारांकडून बोलले जात आहे. मी ब गटातून ओबीसी महिला ज्योतिताई विनोद गोखले, तसेच अ गटामधून अक्षय भीमा पोपडे, तसेच क गटामधून प्रणिती अनिकेत बाबर, सर्व उमेदवार धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन आपल्या समोर येत आहे. मतदार बंधू भगिनींनो, माझी तळमळीची विनंती आहे. नमस्कार, मी गणेश मोरे. आपण पाहताय सिटी प्लस मराठी. आपण आता सध्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये आहोत. शिंदे सेनेचे तीनही उमेदवार जे आहेत ते यांच्याकडून पदयात्रा काढण्यात येत आहे. ताई, काय सांगाल, आज तुम्ही पदयात्रा काढली, कसा रिस्पॉन्स आहे आणि काय सांगाल? नमस्कार, मी ज्योती विनोद गोखले, प्रभाग क्रमांक 11 ब या गटातून ओबीसी महिला म्हणून जनतेच्या समोर धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन जात आहे. आज आम्हाला ज्या पदयात्रेच्या माध्यमातून लोकांनी जो पाठिंबा दिलाय, ज्येष्ठ नागरिक असो, महिला वर्ग असो, तरुण वर्ग असो, यांनी मोठ्या प्रमाणात शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला एक साथ देऊन आणि नेतृत्व मान्य करून आज आम्हाला जो पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्व जनतेचे धन्यवाद मानते. आणि 15 तारखेच्या मतदानाच्या रूपी सर्व उमेदवार लोकांनी आम्हाला भरभरून साथ द्यावी आणि मतदान रूपी धनुष्यबाणाचा पुढचा नंबर दाबून आम्हाला विजयी करावं, ही मी अशी जनतेला आव्हान करते. आज तुमच्या आमच्यातला नगरसेवक पाहिजे असेल, तुमच्या आमच्यातला उमेदवार पाहिजे असेल तर नक्कीच धनुष्यबाण सर्वांनी निवडा, असं मी सर्व लोकांना आव्हान करेल. आणि आता इथून पुढे जे मागे झाले 5 वर्षे हे नगरसेवक गायब होते, जे सातत्याने काम करणारे आहे, तुमच्या आमच्यातला उमेदवार आहे, सामान्य जनतेतले उमेदवार धनुष्यबाण शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये दिलेले आहे. मी सर्व उमेदवारांना तसेच सर्व नागरिकांना आव्हान करू इच्छिते की धनुष्यबाणाला एक संधी द्या आणि आपली सेवा करण्याची एक संधी द्यावी, हीच मी विनंती करेन. एकूणच प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेनेचा विजय जवळपास निश्चित मानला जात असून विशेषतः ज्योतिताई गोपने यांच्या विजयाची चर्चा सध्या प्रत्येक चौकात रंगताना दिसत आहे. सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे.